रामकृष्ण हरी महावारी या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत। पंढरीची वारी जसजशी पांडुरंगाच्या दारी जाते तसतशी वारीतील अतूट भक्ती आणि शक्ती वारकऱ्यांच्या रूपाने पाहायला मिळते। अशीच विठ्ठल भक्ती वयाची 100 पार केलेल्या आजोबांची आणि शारीरिक व्यंगत्वावर मात करत सलग 16 वर्ष पायी वारी करणाऱ्या दिव्यांग बांधवाची अतूट विठ्ठल भक्ती पाहायला मिळाली। पाहूया त्याचा ग्राउंड पण या ठिकाणी मी आता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावरती उपस्थित आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक वेगळं असं पाहायला मिळते। वेगळी अशी पांडुरंगाची भक्ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी हे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ म्हणण्यापेक्षा आता त्यांचं वय किती आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात। पण बघा ना, पाहतोय आपण पांडुरंगाची भक्ती आज वयाच्या कितव्या वर्षी चालू आहे। पायी वारी चाललेले या बाबांची आपण जर पाहिलं तर त्यांचं वय हातामध्ये टाळ आहे आणि माऊली आता पंढरीच्या दिशेने निघाले, पायी वारी करत आलेले आहेत। पाहतोय आपण त्यांच्याशी चर्चा करणार। माऊली काय सांगताल, कुठून आलाय बाबा? रायगड वरून। नाव काय तुमचं? परत बोला, नाव काय? अच्छा, कुठून आला आता, कुठून चाललाय? जेजुरी पासून। जेजुरी पासून जेजुरी पर्यंत कशाने आला? अच्छा, वारी करताय, कितवी वारी आहे? आता 40 झाले। 40 वर्ष झालं वारी करताय? आता चालवतच नाही। चालवत नाहीये? अच्छा, चालवत नाही। वय किती आता? वय 100 आहे। 100 आहे। 100 वय? मग 100 वयात वारी कशी जमते? माऊलींची कृपा। माऊली 3 वाऱ्या माऊलीचा झाल्या। आनंदी तर चेमेश्वर पंढरपूरची वारी। किती वेळा? आता किती वर्ष झाले वारी करताय? 40 वर्ष झाली। 40 वर्ष न चुकता? नाही, माऊली करते। घरी कोण कोण असतं सांगितलं का घरच्यांना की वारीला चालतोय? माणसं आहे, मंडळी आहे। अच्छा, आजी आहेत, आजीला सांगितलं का? हा, तेच पटवलंय। मग दोघं का नाही आला? घरी कोण आहे अजून? घरी कोण नाही। मग आता आजीला एकटीला ठेवून आला? घेऊन यायचं ना आजीला पण बरोबर सांभाळते ना। अच्छा, घर सांभाळते, घरी कोणतरी पाहिजे। बैल दोन बैल? कोण सांभाळतं बैल? म्हातारी सांभाळते। म्हातारी सांभाळते। अच्छा, मग आता म्हातारीला काळजी नाही वाटते? खाय प्यायचं कसं होणार? कसं काय मग चहा बी लागतो आपल्याला? कसं मिळतंय दिंडीत? कोण देतय? माऊली देते। कोण? माऊली। माऊली देत दिंडीत सगळं मिळतंय? सेवा होतीये सगळी त्या वयात? माऊली सेवा करतायत। बरं, चला एका टाळ वाजून दाखवा। आता आपण उपस्थित आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय सर्व वारकऱ्यांचा हा मेळावा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वेगळं असं अद्भुत दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। ते म्हणजे हे जे दिव्यांग वारकरी या वारीमध्ये सहभागी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यांची वारी ही किती दिवसापासूनची आहे पाहतोय आपण। काय अद्भुत असा या ठिकाणी आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराची ऊर्जा घेऊन निघालेले हे दिव्यांग बांधव वारकरी आपल्याला या वारीमध्ये दिसत आहेत। माऊली, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। काय सांगताल, किती वर्षाची वारी? 16 वर्ष झाले माऊली। 16 वर्ष झाले। अच्छा, 16 वर्ष झाले वारीला आपल्या। हा, कशा पद्धतीचा अनुभव आहे वारीचा?
वारीचा एकदम छान अनुभव आहे माऊली. रामकृष्ण हरी माऊली. माझं नाव रामेश्वर भिवाजी महाजन, राहणार सव्वर, तालुका जिल्हा वाशिम. माझा एक अनुभव असा आहे की मी जेव्हा सायकल सुरुवातीला घेतली होती तेव्हा मला आमच्याच महाराजांनी नाकारली होती, परंतु माऊलीच्या कृपेने मी माझी सायकल घेतली. आणि दिवे घाटातला एक प्रसंग असा आहे की दिवे घाटामध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा दिवे घाट बघितला. घाटाजवळ गेल्यानंतर बघितलं की बाबा मला सायकल सुद्धा म्हणजे त्याला जमलं. म्हणजे एक मनुष्य असं माऊलीच्या रूपाने एक मनुष्य आला आणि त्यांनी माझी सायकल घाटाच्या वरती नेली आणि सांगितलं की माऊली आता माझी आमची दिंडी आहे आणि मी ती दिंडी घेऊन आल्या तर तुम्हाला सोबत घेऊन जातो. पण आतापर्यंत ही ती माऊली आता मला भेटलेली नाहीये. तर माझा एक असं म्हणायचं आहे की मी ती माऊलीच्या रूपानेच मला भेटलेली एक व्यक्ती आहे. तर मला साक्षात्कार असा आहे की बा कोणी म्हणतं की मग माऊलीचा साक्षात्कार होत नाही, पण माऊलीचा साक्षात्कार 100% होतो. पण तो साक्षात्कार माझ्यासोबत झालेला आहे. दिवे घाटाचं एवढं मोठं चढण आज किती वर्षाची दिंडी आणि कसा अनुभव आहे तो चढण चढताना? चढण चढताना माझ्यासोबत कोणी सुद्धा नसतंय, पण 2010 पासून तर माझ्यासोबत एक व्यक्ती आला होता. त्यांनी मला घाटाच्या वरती नेलं. ती माऊलीच्या रूपाने झाली. त्यानंतर तेव्हापासून तर आता 16 वर्ष झाले. तर माझ्या दिंडीतले 2 माणसं माझ्यासोबत असतातच, म्हणजे माऊली आणि पांडुरंग हे दोन्ही व्यक्ती असतात. कोणत्या दिवशी आपण ही वारी सुरू करता, त्याचं प्रस्थान करता आणि कुठून करता? प्रस्थान हा माऊलीचा आळंदीपासून करतो आणि माऊलीचं प्रस्थान आळंदीपासून करतो. आळंदीपासून प्रस्थान झाल्यानंतर सासवड पर्यंत दिवे घाटामध्ये असतो. दिवे घाटात झाल्यानंतर मग सरळ प्रस्थान होऊन जातो. काय अनुभव आहे लोकांच्या बाबतीत? कशा पद्धतीने माऊलींचं या सर्व आपल्या त्यांच्या बरोबर जात असताना सहकार्य होतं? मुक्काम कुठे होतात आणि कशा पद्धतीने होतात मुक्काम? बरडचा मुक्काम एकदम छान आहे माऊली. आणि इथले लोक, स्थानिक लोक सुद्धा आपल्याला सहकार्य करतात आणि सर्व वारकऱ्यांना सहकार्य करून आम्हाला पण सहकार्य करतात. कारण आता माझी सायकल चार्जिंग नसताना सुद्धा एक आपल्या पेट्रोल पंपावरती त्या माऊलींनी माझी सायकल चार्जिंग करून दिली. पाहतोय आपण या ठिकाणी छान असा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आपल्याला हे माऊली वारकरी कुठेतरी वारीमध्ये भेटीला निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. महामराठीसाठी उमेश जगताप. कसे जाऊ मी वृंदावना मुरली कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना.
या बाकी गोष्टी.